तुम्ही मेडिक्लेम घेतलाय, मग ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आता हॉस्पिटलमध्ये 24 तास ॲडमिट राहण्याचा जो जुना नियम आहे तो आता बदललाय. मेडिक्लेम घेताना सगळ्यात मोठी अडचण असायची ती म्हणजे किमान 24 तास हॉस्पिटलमध्ये दाखल असणं. पण आता या नियमात मोठा बदल करण्यात आलाय. आधुनिक उपचार पद्धतींमुळे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार काही तासात पूर्ण होतात. त्यामुळे 24 तास हॉस्पिटलायझेशनची अट अनेक विमा कंपन्यांनी शिथिल केली आहे. म्हणजेच आता काही पॉलिसींमध्ये फक्त 2 तास हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर सुद्धा मेडिक्लेमचा लाभ मिळू शकतो. यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, डायलिसिस, केमोथेरपी आणि काही छोट्या शस्त्रक्रिया अशा डे केअर उपचारांचा समावेश होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हे नियम सगळ्यांसाठी लागू नाही. तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये डे केअर ट्रीटमेंट किंवा 2 तास हॉस्पिटलायझेशनची सुविधा आहे का हे तपासणं गरजेचं आहे. प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक प्लॅनचे नियम वेगळे असू शकतात. मग याचा फायदा कोणाला होणार? तर ज्यांना काही तासात उपचार होऊन डिस्चार्ज मिळतो अशा रुग्णांसाठी हा बदल फायदेशीर ठरणार आहे. खर्चाचा भार कमी व्हायला मदत होऊ शकते. पण या क्लेमसाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. डॉक्टरांचा सल्ला, उपचाराची नोंद, डिस्चार्ज समरी आणि आवश्यक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. सोबतच कॅशलेस क्लेमसाठी शक्यतो नेटवर्क हॉस्पिटल निवडा आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होताच प्री ऑथोरायझेशन घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपीडी तपासणी, कॉस्मेटिक ट्रीटमेंट किंवा फक्त औपचारिकरित्या दाखल होणं यासाठी हा लाभ मिळत नाही. म्हणून जर तुमचा मेडिक्लेम असेल तर पॉलिसीचे नियम आजच तपासा. ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.